काय विचार करते? तोच नेहमीचा प्रश्न, आज भाजी काय करायची? मी सांगू का? बोल. कांदा टोमॅटोची भाजी. ठीक आहे, चल. वेलकम मंडळी, भाग्यश्री सावंत किचन या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला, आज कांदा टोमॅटोची भाजी बनवूया. आणि त्यासाठी आपण 4 टोमॅटो घेतले आहेत, 1 मोठा कांदा घेतला आहे, कोथिंबीर, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आपल्याला. आणि छान कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. आणि कांदा बारीक चिरून झाला ना की आपल्याला 2 चमचे तेलामध्ये कांदा छान परतून घ्यायचा आहे. फोडणीला आपल्याला थोडंसं जिरं ॲड करायचं आहे. आणि टोमॅटो बघा, टोमॅटो अशा प्रकारे कापून घ्यायचे आणि आतमधल्या ज्या बिया आहेत ना त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. बिया काढून टाकले की आपल्याला टोमॅटोचा त्रास होत नाही, म्हणून बिया काढून टाकायच्या आहेत अशा प्रकारे. आणि मस्त बारीक चिरून घ्यायचा आहे टोमॅटो. तुम्ही टोमॅटोची चटणीही कधी केली असेल तर कशी करता कमेंट करून नक्की सांगा. आज मी टोमॅटोची तुम्हाला भाजी दाखवणार आहे. खूप छान टेस्टी लागते ही भाजी, चपातीसोबत, भाकरीसोबत. ऑप्शन म्हणून खूप छान आहे. आणि घरात भाजी काहीच नाही आहे, आता काय करायचं, तर त्यासाठी हा पर्याय म्हणून आपण करू शकतो कांदा टोमॅटोची भाजी. एकदा नक्की ट्राय करून बघा कशी झाली आहे, कमेंट करून नक्की सांगा. कांदा छान लालसर झाला ना की त्यामध्ये थोडीशी कढीपत्ता आहे, तो जरा बारीक चिरून घेतला आहे मी, तो टाकून घ्यायचा आहे. 4-5 कढीपत्त्याची पानं आहेत ना ती बारीक चिरून मग आतमध्ये टाकून घ्यायची. आणि ती चांगली भाजली की जो टोमॅटो आपण कापून ठेवला आहे तो टोमॅटो आपल्याला छान आतमध्ये टाकून परतून घ्यायचा आहे. आता आलं लसूण आपण साईडला काढून ठेवलं होतं, आल्याचा 2 इंच आल्याचा तुकडा आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या, त्या छान अशा किसून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि तेही त्या भाजीमध्ये टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे. माझ्या मिस्टरांना ही कांदा टोमॅटोची भाजी खूप आवडते. ऑप्शन म्हणून नाही, त्यांना आवडते म्हणून मी त्यांच्यासाठी नेहमी तयार करते. भाकरीसोबत किंवा चपातीसोबत त्यांना जेव्हा पाहिजे असेल ना तेव्हा बनवून देते. तर आता आपण आतमध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेतली आणि चांगली परतून घ्यायची आहे. थोडीशी हळद टाकून घेतली आहे आणि हळद टाकल्यानंतर ही चांगलं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला धना जिरा पावडर पण टाकायची आहे आणि 2 चमचे मालवणी मसाला टाकून घेणार आहे. मसाल्याची क्वांटिटी तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. तुम्हाला किती तिखट आणि किती कमी तिखट जसं पाहिजे तसं मसाल्याची क्वांटिटी तुम्ही टाकून घेऊ शकता. आणि छान परतून घ्या. याच्यामध्ये आपण आता ना जे शेंगदाणे आपण चांगले भाजून ठेवले होते मी एका साईडला, आणि नेहमी ते मी भाजून ठेवते आणि ते पटकन मिक्सरला लावून ते बारीक करून घ्यायचे आहेत. हे बघा दाखवल्याप्रमाणे. आणि छान भाजीचा कलर आला आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला ते शेंगदाण्याचा जो कूट आहे तो टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे. ही आपली भाजी तयार झाली आहे. लिंबू हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आंबट थोडंसं गोड असं आवडत असेल तर थोडंसं लिंबू तुम्ही ॲड करू शकता. लिंबू ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच लिंबू ॲड करा, नाहीतर लिंबू नाही टाकलं तरी चालेल. तर मला थोडंसं आंबट आवडतं म्हणून मी थोडंसं लिंबू आतमध्ये ॲड केले. आणि कोथिंबीर टाकून छान सर्व करा. चपातीसोबत ही खूप टेस्टी लागते भाजी. एकदा